10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे, वर्ग समीकरणे. तर त्या वर्ग समीकरण प्रकरणामधला सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 6 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 6 काय आहे? जर अल्फा व बीटा ही या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर ह्या दोन किमती शोधून काढायच्या. म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि दुसरं अल्फा घन अधिक बीटा घन. तर ह्या जर किमती शोधून काढायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जे दिलेलं वर्ग समीकरण आहे ते आहे तसं लिहून घेऊया. म्हणजे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. आता हे शोधल्यानंतर म्हणजे हे लिहून घेतल्यानंतर आपण a, b आणि c च्या किमती काढायच्या. तर y वर्गला लागून इथे काय संख्या आहे बघा. काही नसेल तर आपण सहगुणक 1 घेतो. म्हणजे a ची किंमत किती आली? 1. b ची किंमत म्हणजे y चा सहगुणक चिन्हासहित किती आहे? वजा 2. आणि हा शेवटचा नंबर म्हणजे c. म्हणजे c ची किंमत झाली वजा 7. आता इथे आपण समजा किंवा दिलेलंच आहे ते फक्त आपण लिहूया. अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. हे आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलंय. अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे. तर मग अल्फा अधिक बीटा, तर अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय आहे? वजा बी छेद ए. तर हे सूत्र आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. तर वजा बी ची किंमत किती आहे? किंवा इथे वजा, तर पहिल्यांदा वजा घेऊया. आणि बी ची किंमत किती आहे? वजा 2. त्यामुळे दोनदा वजा येणार. सूत्रातलं वजा आणि बी ची किंमत सुद्धा काय आहे? वजा 2 छेद ए. ए ची किंमत आहे 1. तर दोन्ही वजा वजा काय होणार? अधिक. म्हणजे 2 छेद 1 म्हणजेच किती? 2. तर अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली 2. आता अल्फा गुणिले बीटा याचं सूत्र आहे सी छेद ए. तर सी ची किंमत किती आहे? वजा 7. आणि ए ची किंमत आहे 1 म्हणजेच वजा 7. तर ह्या दोन किमती मिळवल्या. आता आपल्याला पहिल्यांदा हे शोधायचं आहे, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. तर ते शोधायचं असेल तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. तर हे काय आहे? सूत्र आहे. तर हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल जर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग पाहिजे असेल तर. आता ह्याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आहे? 2. तर ती इथे ठेवूया. 2 चा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा याची किंमत किती आहे? वजा 7. तर इथे 2 चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. 2 गुणिले 2 किती येणार? 4. परत हे वजा आणि वजा अधिक होणार आणि बेसाती 14. तर 14 अधिक 4 किती येणार? 18. म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 18. ही पहिली किंमत मिळाली आपल्याला. आता दुसरं जे सूत्र वापरायचं ते घनासाठी. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा आणि कंसामध्ये अल्फा अधिक बीटा. जर घन विचारलं तर हे सूत्र तुमच्या लक्षात पाहिजे. आता इथे अल्फा अधिक बीटा, तर अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली आहे? 2. 2 चा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा याची किंमत किती आहे? वजा 7. तर या किमती ठेवल्या आपण आणि शेवटी अल्फा अधिक बीटा म्हणजे परत 2. आता इथे 2 चा घन म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार. 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 2 8. त्याच्यानंतर हे वजा आणि पुढचे वजा. वजा वजा काय होणार? अधिक. तर 3 गुणिले 7 म्हणजे किती येणार? ते चिन्ह वजा वजा अधिक झालं. 3 गुणिले 7 21 आणि पुढचे गुणिले 2. तर लगेच अधिक 8 करू नका. आधी हा गुणाकार करा. 21 गुणिले 2 येणार 42. बेकी बेड बेदोनी 4 म्हणजे 42 आले ते. आणि 8 अधिक 42 म्हणजे 50. तर हे अल्फा घन अधिक बीटा घन याची किंमत किती आली? 50. आणि पहिलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत आहे 18.